पावसाचे 24 मृत्यू, कोणी वाहून गेलं, कोणाला शॉक लागला, कोणी खड्ड्यात पडलं, प्रशासन डिम्म. आभाळ फाटलंय आणि काळीज तुटलंय असा भयंकर कारभार यंदाच्या पावसानं महाराष्ट्रात मांडलाय. मोसमी वारे यंदा लेट आले. जून महिना अख्खा कोरडा गेला. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि अचानक जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसानं असा काही रौद्र अवतार धारण केला की अवघ्या काही दिवसात राज्याची दाणादाण उडाली. सरकारी दप्तरात फक्त 1 जून ते 2 जुलै 2026 या एका महिन्याच्या काळात तब्बल 20 पेक्षा जास्त निष्पाप जीवांचा बळी गेल्याची नोंद झाली आहे. हा आकडा साधा सुद्धा नाहीये. हा आकडा एका रात्रीत घर उद्ध्वस्त झालेल्या, बाप गमावलेल्या आणि लेकरं अनाथ झालेल्या कुटुंबाच्या आक्रोशाचा जिवंत पुरावा आहे. 24 जून ते 2 जुलै यात गेल्या 8 दिवसांच्या एकाच तडाख्यात 8 जणांचे जीव गेलेत. यात सर्वाधिक भयानक परिस्थिती मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळाली आहे, जिथं माणसांच्या निष्काळजीपणामुळे निसर्गाच्या कोपापेक्षा जास्त जीव घेतलेत. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात 30 जूनच्या दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चेंबूरच्या रस्त्यावरून लहान मुलांना घरी सोडणारी शाळांची बस चालली असताना रस्त्याशेजारील झाडमुळासकट धावत्या बसवर कोसळलं. बसचा वरचा पत्रा चेपला गेला आणि अवघ्या 11 वर्षांचा विहान श्रीवास्तव या चिमुरड्याचा जागीच प्राण गेला. आणखी 4 लहान मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडली. वाळकेश्वर भागात घराची बाल्कनी कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच 2 जुलैच्या सकाळी साकीनाकाच्या खैराणी रोडवर महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे उघड्या राहिलेल्या 25 फूट खोल मॅनहोलमध्ये मजूर असलम शेख चालता चालता गडप झाला आणि 4 तासानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सायन भागात पाहणी करताना चक्क महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यादेखत एक कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता, पण दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. पुण्याची कथा तर आणखीनच भयंकर आहे. तिथेही प्रशासनाच्या ढिसाळ नागरी कामांमुळे उघड्या ठेवलेल्या ड्रेनेजच्या खोलचरामध्ये पावसाचं पाणी तुडुंब भरलं होतं. इंदिरानगर परिसरात खेळता खेळता चेतन कसबे हा अवघ्या 2 वर्षांचा कोवळा जीव त्या पाण्यात पडला. पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर आणि गोखलेनगरमध्ये महाकाय झाडं पडली. विजेच्या डिपींना आगी लागल्या, पण तिथे लोकांची सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून काम केल्यामुळे कित्येक जणांचे प्राण वाचले. ग्रामीण महाराष्ट्रातून विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात वेगळीच आपत्ती आली आहे. जूनच्या सुरुवातीला मोसमी पाऊस सुरू झाला तेव्हा वीज पडण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये खरीप पेरणीच्या गडबडीत असलेल्या शेतकऱ्यांवर भर दुपारी काळ ओढावला. जालना जिल्ह्यात शेतात काम करत असताना 2 वेगळ्या ठिकाणी कडकडत अंगावर वीज पडल्यानं 2 शेतकऱ्यांचा जागीच कोळसा झालाय. पालघरच्या डहाणू भागात सूर्या नदीच्या अथांग पात्रात मासेमारीसाठी गेलेले विठ्ठल केदार हे शेतकरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेत. तर पालघरमध्येच एका जुन्या चाळीची भिंत अंगावर कोसळून राबिया सय्यद या 47 वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी अंत झालाय. अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यातही प्रत्येकी एका व्यक्तीचा पाण्यात बुडून आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या अपघातात बळी गेलाय. मुंबईत गेल्या 24 तासात जुहू भागात तब्बल 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी, मालाड, सबवे किंवा किंग सर्कल, कुर्ला या सखल भागात कंबरभर पाणी साचलं असून लोकल ट्रेनची वाहतूक मंदावली आहे. जून महिना अख्खा 50 ते 52% पावसाच्या तुटीत गेलाय. जमिनी सुकल्या होत्या, पण जुलैच्या पहिल्या 2 दिवसातच पावसाने ही सगळी कसर अशी भरून काढली आहे की धरणांमधील पाणीसाठ्यात अचानक वाढ झाली आहे. जालना आणि लातूर भागात काही दिवसात 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याने सुकलेली शेतं आता पाण्याखाली गेली आहेत. जूनच्या सुरुवातीला आलेल्या मान्सून पूर्व वादळी पावसामुळे आणि विजा कोसळल्यानं सुरुवातीलाच 18 जणांचा मृत्यू झाला होता, ज्याची तातडीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर 23 जून पासून मुंबई कोकणात सक्रिय झालेल्या मुख्य मान्सूनच्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आणखी 5 ते 6 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे विविध माध्यमांनुसार राज्यातील एकूण पावसामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 23 ते 24च्या घरात पोहोचलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटांचे रस्ते खचलेत. दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. एनडीआरएफच्या तुकड्या मुंबई, पुणे आणि किनारपट्टीच्या भागात हाय अलर्टवर तैनात करण्यात आल्यात. पुढची परिस्थिती तर यापेक्षाही गंभीर असण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय, ज्याचा अर्थ पुढील 48 तासात अतिवृष्टीचे ढग अधिक गडद होणार आहे. जर हा पाऊस असाच अविरत सुरू राहिला तर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होऊ शकते आणि सखल भागातील वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरू शकतं. ग्रामीण भागात आधीच जून महिन्यातील कोरड्या दुष्काळामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या आणि आता अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. नद्यांचं पाणी पात्राबाहेर गेल्यामुळे किनारपट्टीच्या शेकडो गावांना स्थलांतराचा इशारा देण्यात आलाय. पावसानं घेतलेले हे मृत्यू आपल्याला एकच गोष्ट ओरडून सांगतायत की आपण निसर्गाशी आणि नागरी नियोजनाशी केलेला खेळ आता अंगाशी येतोय. शहरातील उघडी मॅनहोल्स, कमकुवत झालेली न छाटलेली झाडं आणि ग्रामीण भागात वीज अटकाव यंत्रणांची नसलेली सोय या सर्व गोष्टींमुळे माणसांचे जीव जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावून मृतांच्या नातेवाईकांना मदत निधी देण्याचं जाहीर केलं असलं आणि निष्काळजीपणा करणाऱ्या 2 पालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं असलं तरी गेलेले जीव परत येणार नाहीत. हा पावसाचा नुसता सुरुवातीचा महिना आहे. अजून अख्खा जुलै आणि ऑगस्ट महिना बाकी आहे. त्यामुळे पुढची परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने आणि नागरिकांनी डोळ्यात तेल घालून काम केलं नाही तर हा मृत्यूचा आकडा आणखी भयानक रूप धारण करू शकतो यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.